शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी कवटेमंकाळ तालुक्यातील तिसंगी येथे तीव्र विरोध केलाय। संतप्त शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली। यावेळी अधिकारी आणि शेतकरी यांच्यात जोरदार वादावादी झाली। अखेर मोजणी न करताच अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे परत यावं लागलं। कवटेमंकाळ तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात रोखून धरलं। जबरदस्ती केल्यास आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता। यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी शेतकऱ्याला दमदाटी केल्याचं दिसून आले। प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या पाया पडणाऱ्या शेतकऱ्याला जर प्रशासन जेलमध्ये टाकणार असेल तर सहन केलं जाणार नाही। शेतकरी पाया पडून विनंती करताना प्रांताधिकारी दिघे यांच्या भूमिकेमुळे शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। तिसंगी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी मिरज विभागाचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, कवटेमंकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांच्यासह अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे, वामन कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांची 1 इंच जमीन आम्ही महामार्गाला देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार करण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्ष दीड वर्ष झालं जो शेतकरी लढतोय, संघर्ष करतोय, आक्रोश करतोय, हे सगळं असताना सांगली जिल्ह्यामध्ये तिसंगीमध्ये आज प्रांताधिकारी व भूसंपादनाचे जे काही अधिकारी असतील, डिमार्केशन करणारे जे काही मोहार कंपनीचे काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे जे काही लोक असतील, ती सगळी लोक आज तिसंगीमध्ये आलेली होती। तर आज शेतकऱ्यांनी एकजूट करून त्या सगळ्यांना पिटाळून लावलेला आहे आणि ज्या ठिकाणाला ते वावरामध्ये डिमार्केशन करण्यासाठी मोजणी करण्यासाठी आलेले होते तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पायउजा ठेवून दिलेला नाही, त्यांचं कोणत्याही मोजणीचं काम करू दिलेलं नाही आणि त्यांना सांगितलेलं की सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी कोणतंही काम करायचं नाही। ह्याच गावात नाही तर सांगली जिल्ह्यातल्या 18-19 गावामध्ये कुठेही शक्तीपीठ महामार्गाचं कसलीही मोजणी किंवा कसलीही डिमार्केशन अजिबात होणार आहे अशा पद्धतीची मजबूत एकजूट आज शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि आज ज्या अधिकारी आलेले होते त्यांना सगळ्यांना मी इथनं पळवून लावलेलं आहे।